नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यशास्त्र MCQ सिरीज मध्ये आपण पहिला लेक्चर बघितल्यानंतर पहिली एक त्या ठिकाणी थीम बघितली होती. आता नेक्स्ट थीम मध्ये आपल्याला जो सेकंड फॉर्मॅट मधला हा टेस्ट सिरीज मधला सेकंड फॉर्मॅट मधला काय आहे प्रश्नांचा घटक ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातील, भारताचा भूप्रदेश आणि नागरिकत्व याच्याशी संबंधित असणारा हा दुसरी MCQ टेस्ट सिरीज मधली पॉलिटीशी रिलेटेड असणारी हे पुष्प असं आपण म्हणू शकतो. आजचा जो त्या ठिकाणी प्रश्नसंच आहे तो भारताचा भूप्रदेश आणि नागरिकत्व म्हणजे साधारणतः कलम क्रमांक 1 ते 4 आणि 5 ते 11 म्हणजे कलम 1 ते 11 या कलमांबद्दल आहे. भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2 शी निगडीत. तर बघूयात मित्रांनो कसे आहेत प्रश्न. या पद्धतीने पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने सत्य आहेत? भारतीय संविधानाच्या कलम 11 मध्ये भारताचे वर्णन युनियन ऑफ स्टेट्स म्हणजेच राज्याचा संघ असं केलं आहे. यामध्ये 2 बाबी प्रदर्शित होतात. याच्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या बाबी कुठल्या आहेत? अ, भारतीय संघराज्य हे कराराद्वारे म्हणजेच राज्यांमधील कराराद्वारे अस्तित्वात आले नाही आणि कोणत्याही राज्याला संघराज्यातून फुटून निघण्याचा अधिकार नाही. मग आता या ठिकाणी दोन्ही बाबी जर त्या ठिकाणी बघितल्या तर त्याचं करेक्ट आन्सर काय सांगता येईल? तर बघा तिथं काय आहे. दोन्ही पर्याय पुन्हा एकदा तुमच्या समोर दिलेला आहे. भारतीय संघराज्य हे कराराद्वारे अस्तित्वात आलेले नाही. मग कराराद्वारे आलंय का? तर नाही. हे कुठल्याही कराराद्वारे अस्तित्वात आलेलं नाही. हे विधान त्या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे का चूक आहे हे त्या ठिकाणी बघू शकतो आपण. म्हणजेच भारतीय संघराज्य हे कराराद्वारे अस्तित्वात आलेले नाही. तर कसं आलंय ते? एकत्रितपणे आधी भारत बनलाय आणि भारताचं त्या ठिकाणी विभागणी करण्यात आलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी काय आहे, भारतीय संघराज्य हे कराराद्वारे अस्तित्वात आले नाही. विधान बरोबर आहे. तर कोणत्याही राज्याला संघराज्यातून फुटून निघण्याचा अधिकार नाही. म्हणजेच कोणतंही राज्य संघराज्यातून फुटून निघू शकत नाही. या अर्थाने सार्वभौमत्व अखंडित मानलं जातं. संघराज्य हे कराराद्वारे अस्तित्वात आलं नाही या अर्थाने विधान अ पण बरोबर आहे आणि ब पण बरोबर आहे. म्हणून दोन्ही विधानं त्या ठिकाणी काय आहेत, सत्य आहे. म्हणून याचं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर म्हटलं जाईल. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर साधारणतः आपण दुसरा पर्याय बघतोय की कोणत्या खटल्यामध्ये प्रास्ताविका किंवा सरनामा हा भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयानं सांगितले आहे. आता या ठिकाणी सरनामा विषयक जे खटले किंवा तरतुदी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या आधारे सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे अथवा नाही याच्याबद्दल काय तरतुदी आहेत, त्या खटल्यांमध्ये काय निकाल दिला आहे याच्याशी निगडीत बघूयात. बेरुबारी संघ खटला जो आहे 1960चा तो काही प्रदेश पाकिस्तानला देण्याबाबतचा तो खटला त्या ठिकाणी विचारात घेतला गेला होता. मनेका गांधी खटला हा पासपोर्ट मनेका गांधी या व्यक्तीच्या कलम 21 अंतर्गत येणाऱ्या अधिकारांसंदर्भातला आहे. तर शहाबानो खटला हा समान नागरिक कायद्याबद्दलचा खटला आहे. तर केशवानंद भारती खटल्यामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी काय सांगितलं होतं, केशवानंद भारती खटल्यामध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे, अविभाज्य भाग आहे असं त्या ठिकाणी सुचवण्यात आलं होतं. असं त्या ठिकाणी निकाल देण्यात आला. म्हणून या ठिकाणी उत्तर 2 बरोबर आहे. 1973चा केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य सरकारचा खटला आहे. तर 2023 मध्ये विशेषतः करंट अफेअर्सच्या दृष्टीने हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. या खटल्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 75 वर्ष पूर्ण करून 50 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. तर या खटल्याबद्दल आपल्याला काय महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तर 2023 मध्ये या खटल्यास 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नंतर साधारणतः पुढचा जो पर्याय आपल्या समोर आहे, तर याच खटल्यामध्ये केशवानंद भारती खटल्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ही संकल्पना देखील त्या ठिकाणी विशद केलेली आहे. ती पण आपल्या समोर याद्वारे विशद केली जाते. म्हणून केशवानंद भारती खटल्याचा संदर्भ योग्य जोड्या लावा. एका बाजूला तुम्हाला विचारवंत आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी काय दिलेले आहेत, त्यांनी प्रास्ताविकेबद्दलचे
किंवा सरनाम्याबद्दलचं जे मत व्यक्त केलेलं आहे तेच त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला के.एम. मुन्शी, ठाकूरदास भार्गव, जे.बी. कृपलानी, नानी पालखीवाला आणि समोर दिलेले त्या ठिकाणचे मत दोन्ही विचारात घ्या आणि त्या पद्धतीने काय ठिकाणी उत्तर काय येईल करेक्ट बघा. जोड्या लावा त्या ठिकाणी करायच्या आहेत. मग दोन्ही बाबी विचारवंत आणि सरनामा बद्दलची मतं पुन्हा एकदा बघा. तुम्हाला याच्याबद्दल काय उत्तर तयार केलेलं आहे का, तुमच्या मनामध्ये कुठला पर्याय येतोय का, तर ते एकदा बघून घ्या. बघा, के.एम. मुन्शींनी भारतीय सरनाम्याचा उल्लेख राजकीय कुंडली असं त्या ठिकाणी केलेलं आहे. हॉरोस्कोप असा त्याचा उल्लेख करलेला आपल्याला आढळतो. त्या ठिकाणी असणारे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी याचा उल्लेख आत्मा किंवा त्या ठिकाणी चावी असं देखील म्हटलेलं आहे. याचाच उल्लेख त्यांनी उत्कृष्ट गद्य काव्य म्हणून देखील त्याचा उल्लेख केलेला आढळतो. जे.बी. कृपलानी यांनी या सरनाम्यालाच कल्याणकारी राज्याची एक प्रकारे काय म्हणले, अवांछित करणारी तत्व, कल्याणकारी राज्य कसं असेल याच्याबद्दलचं व्यक्त करण्यात आलेलं तत्व असा त्याचा उल्लेख केलेला आहे. तर नानी पालखीवाला या विचारवंतांनी याचा उल्लेख मात्र कसा केलेला आहे, घटनेचं म्हणजे राज्यघटनेचं ओळखपत्र असं, आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असा उल्लेख त्या ठिकाणी केलाय. तर मग बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर कुठलं तुम्हाला येत आहे, तर सर्व पर्याय क्रमांक 3 हा त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. याबद्दलचं विस्तृत विवेचन त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी दिलेलं आहे. चौथा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात 42वी घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेला समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता. आता समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दोन शब्दाचा त्या ठिकाणी जे प्रामुख्यानं उल्लेख त्या ठिकाणी केला, ज्याला याचा ही विचारधारा संविधानमध्ये असावी की असू नये याच्यावरती घटना समितीमध्ये चर्चा झाली होती. तर समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही तत्व संविधान सभेमध्ये चर्चा करत असताना पुढीलपैकी एका विचारवंताने, सदस्याने यास राज्यघटनेत समाविष्ट करू नये असं मत मांडलं होतं आणि असं सुचवलं होतं. तर याबद्दल काय करेक्ट उत्तर येतंय का बघा. या दोन मूल्यांचा विचारधारांचा संविधानामध्ये करण्यात यावा, करू नये याबद्दल कुणी सुचवलं होतं, कोणी सुचवलं नव्हतं, याच्याबद्दल काही चर्चा झाली आहे का, तर पुन्हा एकदा याच्याबद्दल करेक्ट आन्सर आपल्या समोर कुठलं येतंय बघा. तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात 42व्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेल्या साम्यवाद, समाजवाद व धर्मनिरपेक्षता या दोन मूल्यांचा विचारधारांचा संविधान सभेमध्ये चर्चा करत असताना सुचवलं होतं कुणी, याच्याबद्दलचं करेक्ट पर्याय बघा. चौथा प्रश्न आहे ज्याचा करेक्ट उत्तर तुमच्या समोर आहे. इथे प्राध्यापक के.टी. शहा यांचा उल्लेख केला जातो. प्राध्यापक के.टी. शहा यांनी हा विचार त्या ठिकाणी सुचवलेला होता. के.टी. शहांबद्दल अजून एक महत्वाचं, त्यांचं पूर्ण नाव होतं कौशल तलस्की शहा, के.टी. शहा असं ज्याला म्हटलं होतं. तर के.टी. शहांबद्दल ऍडिशनल इन्फॉर्मेशन असं सांगूयात. 1952ला राष्ट्रपती पदाची जी निवडणूक झाली होती, डॉक्टर राजेंद्र बाबूंच्या विरोधात के.टी. शहा हे कोण होते, उमेदवार होते विरोधी पक्षाचे, गैर काँग्रेसी पक्षाच्या वतीनं ते उमेदवार देखील होते राजेंद्र बाबूंच्या विरोधात. त्यानंतरचा पाचवा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय आहे बघा प्रश्न, खालील विधानांपैकी कोणते विधान सत्य आहेत, म्हणजे या ठिकाणी करेक्ट उत्तर काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. कोणतेही विधान म्हणजे याबद्दल विधान अ, भारत हा सार्वभौम देश असल्याने भारत आंतरराष्ट्रीय कायद्याने संमत पद्धतीद्वारे परकीय प्रदेशाचे संपादन करू शकतो. कलम 2 अन्वये भारतीय संघात नवीन राज्य दाखल करून घेण्याचा अधिकार यामध्ये अंतर्भूत आहे. कलम 3 अन्वये भारतात अगोदरच अस्तित्वात असलेल्या राज्यातून नवीन राज्याची निर्मितीची तरतूद देखील करण्यात आली आहे का, हेही मुद्दा त्या ठिकाणी विचारात घ्या आणि मग या आधारे अ, ब, क पैकी कुठला पर्याय आपल्याला सर्वाधिक सत्य पर्याय कुठला आहे तो बघायचा आहे. भारत हा सार्वभौम देश आहे का, हो आहे. आणि आंतरराष्ट्रीय कायद्याने संमत केलेल्या पद्धतीद्वारे परकीय प्रदेशाचे संपादन करू शकतो का, तर करू शकतो. उदाहरणार्थ 1975ला आपण सिक्कीम या
तत्कालीन असणाऱ्या देशाचंच भारतात समावेशन करून घेतलं आणि 22वे घटक राज्य म्हणून तिथं दर्जा दिला. भारतीय संघात नवीन राज्य दाखल करून घेण्याचा अधिकार आहे का, तर हो, सिक्कीमच्या रूपाने तो अधिकार आपण दाखविला देखील. आणि तसंच या एखाद्या राज्याच्या निर्मितीची तरतूद म्हणजेच एखादं राज्य ऑलरेडी आहे आणि त्याच्यातून नवीन राज्य निर्माण करता येतं का, तर हो, करता येतं. उत्तर प्रदेशातून उत्तराखंड, मध्य प्रदेशातून छत्तीसगड, बिहारमधून झारखंड, अगदी अलीकडं आंध्र प्रदेशातून तेलंगणाची निर्मिती देखील करण्यात आलेली आहे. म्हणजे अ ब क सत्य आहे, या अर्थाने कोणतेही असत्य नाही हा पर्याय त्या ठिकाणी करेक्ट पर्याय, कारण सर्व पर्याय त्या ठिकाणी योग्य आहेत. या अर्थाने मित्रांनो, आपल्याला कायदेशीर मार्गाने परकीय प्रदेश संपादण्याचा अधिकार व्यक्त करतोय, नवीन राज्य दाखल करून घेणं आणि राज्यांचं विभाजन करून नवीन घटक राज्य अस्तित्वात आणणं हा अधिकार देखील समाविष्ट आहे. यानंतर 6व्या नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. विधान अ, संसद आपल्या मर्जीप्रमाणे भारताच्या अंतर्गत राजकीय नकाशात फेरफार करू शकते. विधान ब, त्यामुळे भारताचे वर्णन, भारताचा हा ठिकाणी हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे असा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. वरीलपैकी कुठलं विधान बरोबर आहे, किंवा या अर्थाने 4 पैकी करेक्ट पर्याय तुम्हाला कुठला वाटतोय त्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी तुमचं मत नोंदवू शकता. तर संसद आपल्या मर्जीप्रमाणे भारताच्या अंतर्गत राजकीय नकाशात फेरफार करू शकते का, हो. आत्ताच उदाहरण जसं आपण जून 2015 मध्ये तत्कालीन आंध्र प्रदेशातून तेलंगणाची निर्मिती केली आहे, त्या अर्थाने ते करेक्ट उत्तर आहे. भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. म्हणजेच काय, विनाशी राज्य म्हणजे राज्यांच्या रचनेमध्ये बदल होतो, नावात बदल होऊ शकतो, पण भारतीय संघराज्य मात्र कसं आहे, अविनाशी आहे. या अर्थाने हाही पर्याय त्या ठिकाणी काय म्हणता येईल, आपल्याला बरोबर म्हणता येईल. दोन्ही पर्याय बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट उत्तर आपल्याला तिथे देता येईल. हे याबद्दलचं थोडंसं ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्या त्या ठिकाणी दिलेली आहे. 7, कोणत्या आयोगाच्या शिफारशीवरून पंजाब प्रांतातून पंजाबी भाषिकांसाठी पंजाब आणि हिंदी भाषिकांसाठी हरियाणा या राज्याची निर्मिती करण्यात आली. थोडक्यात त्या ठिकाणी राज्य निर्मितीबद्दल एक समिती किंवा आयोगाच्या शिफारशींनुसार ही 2 राज्य अस्तित्वात आली असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. एस के दार आयोगाच्या बद्दल म्हणाल तर एस के दार, काही पुस्तकामध्ये एस के धर असा देखील उल्लेख आढळेल. तुम्ही कुठलं रेफरन्स बुक यूज करताय थोडंसं त्याच्यावरती डिपेंड आहे. एस के धरांचा जो रिपोर्ट होता तो नवीन राज्यांच्या निर्मितीबद्दल भाषिक आधार मानू नका असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. फजल अली आयोग हा केंद्र सरकारद्वारे त्या ठिकाणी पुन्हा याचा अभ्यास करण्यासाठीचा स्थापन करण्यात आला होता. जेव्हीपी कमिटी ही भाषावार प्रांतरचना करण्याबद्दल काँग्रेस पक्षानं स्थापन केलेली समिती होती, पण जस्टिस शहा आयोग जो होता, पंजाबी डॉमिनंट असणाऱ्या पंजाबी बोलीभाषिकांचा पंजाबमधील प्रदेश वेगळा आणि हरियाणावी बोलीभाषा जी हिंदी भाषेच्या जवळ जाणारी आहे, याशिवाय इतर हिंदी भाषिक नागरिकांचा समावेश असणारा हरियाणा हे वेगळं राज्य स्थापन तुम्ही करा. याशिवाय केंद्रशासित प्रदेश हा दर्जा त्यांनी त्या ठिकाणी कुणाला दिला होता, चंदीगडला दिला होता. ह्या अनेक शिफारशी शहा आयोगाने आपल्याला केल्या. 1966 हा आयोग त्या ठिकाणी याच्या रिकमेंडेशन, शहा आयोगाच्या रिकमेंडेशन नुसार 66 मध्ये आपण हे राज्य अस्तित्वात आलेलं बघतोय. याच्याबद्दल 7वा 3 नंबरचा पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे. याशिवायचं एक्सप्लेनेशन असं. तेलंगणा राज्याबद्दलचं विधान जे पुढे केलेलं आहे, या सर्व विधानांमधून मित्रांनो आपल्याला काय बघायचंय, सत्य विधान कुठलं आहे हे तुमच्या समोर त्या ठिकाणी पुन्हा एकदा ठेवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. प्रश्न क्रमांक 8च्या माध्यमातून इनडायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी कुठलं विधान सत्य आहे, कुठलं विधान असत्य आहे या अनुषंगाने योग्य पर्याय निवडायचे आहेत. तेलंगणामध्ये 17 लोकसभेच्या जागा येतात, 7 राज्यसभाच्या जागा येत आहेत किंवा मतदान आहे. लोकसभेचं सदस्य संख्या 17, लोकसभा मतदारसंघ 7, राज्यसभेच्या जागा 7, 17 लोकसभा 7 राज्यसभा, विधानसभा 119, विधान परिषद 40 याबद्दल, आणि
हरियाणा राज्याची निर्मिती 2 जुलै 2015 रोजी करण्यात आलेली आहे, असे ते पर्याय आहेत. मग आहे का तेलंगणा वेगळं राज्य निर्माण झाल्यानंतर 17 लोकसभेच्या जागा तिथं आहेत, 7 राज्यसभा सदस्य तिथून निर्वाचित होतात. विधानसभा आत्ताच 2024 मध्ये साधारणतः विधानसभेचा निकाल आलेला आहे. 2024 मध्ये 119 जागेसाठी त्या ठिकाणी निवडणुका झाल्यात. रेवंत रेड्डी हे काँग्रेस पक्षाचे आता तिथं मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. 2024 मध्ये विधान परिषदेच्या जागा 40 आहेत, बरोबर आहे. पण याची स्थापना 2 जुलै नव्हे तर 2 जून 2015 मध्ये झालेली आहे, म्हणून हा पर्याय त्या ठिकाणी चूक आहे. आणि अ आणि ब सत्य असणारा तिसरा पर्याय तुमच्या समोर त्या ठिकाणी करेक्ट पर्याय म्हणून आहे. बघा, 2 जून 2014लाच त्याची स्थापना झाली होती. राज्यसभेच्या जागा किती आहेत? 7 सदस्य निवडून येत आहेत. लोकसभेच्या जागा 17 आहेत. विधान परिषद 40 सीटसाठी इलेक्शन होत आहेत, तर विधानसभा 119 सदस्यांसाठी आहे. भारत माझा देश आहे ही भारताची प्रतिज्ञा पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने किंवा हे कुणी केलेलं काव्य आहे ज्याचं पुढे प्रतिज्ञा म्हणून समावेश करण्यात आला होता? पिंगली व्यंकय्याबद्दल काय म्हटलं जातं? तर तिरंगा आपला राष्ट्रध्वज निर्मितीच्या प्रक्रियेमधील त्यांचं योगदान. रवींद्रनाथ टागोरांबद्दल म्हणाल तर जनगण मनचे उद्गाते म्हटले जातात. सुब्रमण्यम भारतीचा याच्याबद्दलचा संबंध नाही, त्यांचा याशिवाय इतर बाबींमध्ये समावेश होतोय. तर पेदेमेरी व्यंकट सुब्बाराव म्हणजेच PV सुब्बाराव असं ज्यांना PVS असं म्हटलं जातं, ते PVS पेदेमेरी व्यंकट सुब्बाराव यांनी या ठिकाणी भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा त्या ठिकाणी लिहिली. आणि PV सुब्बाराव यांनी लिहिलेली ही मूळ कविता होती जी तेलुगू भाषेमध्ये होती. नंतर त्याचं ट्रान्सलेशन करण्यात आलं हिंदी भाषेमध्ये आणि मग त्या ठिकाणी 26 जानेवारी 1965ला मित्रांनो राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणून तिचा स्वीकार करण्यात आला. PV सुब्बारावांना देखील याची कल्पना नव्हती आणि नंतर मात्र त्यांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस त्यांना ही कल्पना त्या ठिकाणी मिळाली की हो, आपली एक कविता प्रतिज्ञा म्हणून त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेली आहे. असं थोडासा संदर्भ PV सुब्बारावांच्या या कवितेबद्दल जी राष्ट्राची प्रतिज्ञा म्हणून आपण स्वीकारलेली आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबद्दल. सरनाम्यामधील त्या ठिकाणी मूल्यांचा प्राधान्यक्रम विचारात घ्यायचा आपल्याला. म्हणजे साधारणतः सरनाम्यामध्ये त्याचं स्ट्रक्चरली कशा पद्धतीने प्राधान्य दिलंय? स्वातंत्र्याला प्राधान्य दिलंय, त्यानंतर न्याय, समता की बंधुत्व या पद्धतीनं त्या ठिकाणी हे दिलेलं आहे. 4ही पर्याय तुमच्या समोर आहेत. मित्रांनो, आपण ही तत्व स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व कुठल्या देशाच्या राज्यघटनेवरनं स्वीकारली आहेत? तर फ्रान्स या देशाच्या राज्यघटनेवरनं आपण ही तत्व स्वीकारलेली आहेत. साधारणतः योग्य क्रम न्याय, स्वतंत्रता किंवा स्वातंत्र्यता, समता आणि बंधुत्व ही त्या ठिकाणी योग्य क्रम आहे. याच क्रमानुसार आपण सरनाम्यामध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे. म्हणून 10व्याचं करेक्ट पर्याय 4 आहे. न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुत्व या पद्धतीनं क्रम आहे. साधारणतः सरनामा ही मूळ संकल्पना अमेरिकेनं जगाला दिलेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तत्व म्हणून फ्रान्स या देशानं आपल्या देशावरनं प्रेरित होऊन आपण त्या ठिकाणी आपल्या सरनाम्यात समाविष्ट केलंय. तर सरनाम्याची शब्दरचना किंवा भाषा ही आपण ऑस्ट्रेलिया या देशाच्या राज्यघटनेवरनं प्रेरित होऊन घेतलेली आहे. हे त्या ठिकाणी पुढचा प्रश्न तुमच्या समोर. 11वा प्रश्न आहे भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आणि नागरिकत्वासंबंधी निर्णय घेणे याबद्दलचा अधिकार कोणत्या मंत्रालयाला येतोय याच्याशी निगडीत असणारा हा प्रश्न आहे. बघा, साधारणतः पर्याय 1 परराष्ट्र मंत्रालय, पर्याय 2 परदेशस्थ स्थित नागरिक मंत्रालय विभाग, 3 गृह मंत्रालय आणि 4 पंतप्रधान कार्यालय. तर साधारणतः आपल्याला असं वाटू शकतं हे परराष्ट्र मंत्रालयाशी निगडीत आहे, पण मित्रांनो, नागरिकत्व प्रदान करणे अथवा नाकारणे याच्याबद्दलचा अधिकार गृह मंत्रालयाला आहे. अगदी अलीकडच नागरिकत्व सुधारणा विधेयक जे संसदेमध्ये मांडण्यात आलं होतं ते गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलं होतं. या आधारे तुम्ही थोडासा अंदाज घेऊ शकता की गृह मंत्रालयाशी निगडीत असणारा हा विषय आहे.
माननीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी याबद्दलचं काय मांडलं होतं? विधेयक मांडलं होतं. याच्याबद्दल पर्याय क्रमांक 3, नागरिकत्व हा विषय मांडण्यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाचा रोल महत्वाचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नागरिकत्व हा विषय केंद्र सूचीमध्ये येतोय. म्हणजे अनुसूची क्रमांक 7 मध्ये याची जर यादी बघितली आपण तर या यादीमध्ये ही 7व्या नंबरची म्हणजे परिशिष्ट क्रमांक 7 मध्ये केंद्र सूचीमध्ये नागरिकत्व हा विषय येतोय. 12वा प्रश्न पुढचा असा आहे, 2015 मध्ये भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये केलेल्या सुधारणांबाबत पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? त्या अर्थाने हा प्रश्न आहे. आपल्याला सत्य विधान कुठलं आहे हे ओळखायचं मित्रांनो. काय आहे सत्य विधान? प्रश्न क्रमांक 12 आहे. बघा बरं, त्याच्यातले एकदा पर्याय तुमच्या अर्थाने तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. 9 जानेवारी 2015 पासून ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन या दोन्ही प्रकारांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. आणि ब आहे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. या पद्धतीने दोन्ही एकत्रीकरण करून घेतल्यानंतर त्यांना वास्तव्यासाठीची जी लाईफ लॉंग वास्तव्याची मुदत दिलेली आहे, म्हणजेच त्यांना हवं तितक्या दिवस ते भारतात निवास करू शकतात, वास्तव्य करू शकतात, याबद्दलचा अधिकार आहे. मित्रांनो, दोन्ही पर्याय तुमच्या समोर आहेत. त्यापैकी योग्य पर्याय काय आहे बघा. 9 जानेवारी 2015 हा निर्णय झाला का? हो. ओसीआय आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन हे दोन्ही त्या ठिकाणी एक करण्यात आलं आणि यांना वास्तव्यासाठी लाईफ लॉंग परमिशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट उत्तर आहे. पुन्हा एकदा याच्याबद्दलचं साधारणतः ओसीआय आणि पीआयओ बद्दलचं एकत्रीकरण आणि कायमस्वरूपी विसाबद्दलची तरतूद. भारतात स्वीकृत तत्वाद्वारे मिळणाऱ्या नागरिकत्व नॅचरलायझेशनची प्रक्रिया म्हटलेली आहे, त्या प्राप्त करण्याचा अवधी 11 वर्षावरनं किती वर्षापर्यंत कमी करण्यात आलेला आहे. नागरिकत्व प्राप्तीचे मार्ग आपल्याला माहिती आहेत की जन्मामुळे भारतामध्ये भारतीय भूप्रदेशात जन्म झाला असेल किंवा भारतीय नागरिकाशी विवाह केलाय, मागणी केलेली आहे, रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून करता येतं का? तसं नॅचरलायझेशनच्या प्रक्रियेद्वारे भारतीय नागरिकत्व हवं असल्यास पूर्वी 11 वर्ष सलग निवासाची जी अट होते ती त्या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे आणि ती नव्या नियमानुसार 7 वर्ष करण्यात आलेली आहे. भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा 1955 मध्ये सुधारणा करून नॅचरलायझेशनच्या प्रक्रियेद्वारे पूर्वी सलग वास्तव्याची जी 11 वर्षाची मर्यादा होती ती आता कमी करण्यात आली आहे, ती 7 करण्यात आलेली आहे. म्हणून उत्तर या ठिकाणी 3 असं उत्तर त्या ठिकाणी करेक्ट उत्तर म्हटलं जाऊ शकतं. मित्रांनो, भारतीय संविधानाच्या सरनाम्याबाबत खालीलपैकी योग्य काय आहे? म्हणजे दिलेले पर्याय पुन्हा एकदा बघून घ्या आणि यातला योग्य पर्याय आपल्याला काय आहे वाटतोय असं एकदा त्या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमच्या टेक्स्ट मेसेज करू शकता या माध्यमातून किंवा तुमच्या वह्यांमध्ये तरी लिहून बघा की याचा पर्याय तुम्हाला 4 पैकी कुठला करेक्ट वाटतोय का. तर आपल्याला काय निवडायचं आहे याच्यामधून योग्य पर्याय निवडायचा आहे बरं का. 4 पैकी योग्य. तर काय योग्य आहे बघूयात आपण. सरनाम्यात आजपर्यंत 2 वेळा घटना दुरुस्त्या केल्या, हे चूक आहे. कारण फक्त एकदाच आपण त्या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, दुरुस्ती केली आहे 1976 ला, बरोबर. साधारणतः 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्षता इत्यादी, साधारणतः इत्यादी म्हणजे कुठले शब्द येणार? अखंडत्व म्हणजे अखंडत्व, समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता ही शब्द त्या ठिकाणी याच्यात समाविष्ट करण्यात आली. याबद्दल हे शब्द समाविष्ट करून 3 जानेवारी 1977 पासून ही त्या ठिकाणी बदललेली सरनामा आपल्या समोर लागू झाला किंवा अस्तित्वात आला असं आपण म्हणूयात. मग 44व्या घटना दुरुस्तीनं इंटिग्रिटी हा शब्द समाविष्ट करण्यात आला. 2 वेळाचा प्रश्नच नाहीये, केवळ एकदाच दुरुस्ती आहे, त्यामुळे हा चूक आहे. आजपर्यंत 3 शब्द समाविष्ट केलेत. आत्ताच आपण बघितलं 3 शब्द कुठले? अखंडत्व, धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हे शब्द समाविष्ट केल्यामुळं ब आणि ड बरोबर आहे. तर यापैकी करेक्ट पर्याय तुम्हाला दिसेल हा 4 नंबरचा पर्याय ब आणि ड हा करेक्ट आहे.
पुन्हा एकदा तुमच्या समोर त्या ठिकाणी याबद्दलचे आहे करेक्ट पर्याय 4 नंबर, असं हे स्पष्टीकरण आहे. 15वा प्रश्न तुमच्या समोर आहे, योग्य विधान कोणती? विधाने कोणती किंवा विधान कोणतं? सगळे पर्याय तुमच्या समोर पुन्हा एकदा आहेत. 15वा प्रश्न आहे, व्यवस्थितपणे त्याचा पर्याय काय येऊ शकतो, काय शक्यता आहे बघा एकदा तुमच्या समोर कसा दिलेला आहे. जगातील कोणत्याही नागरिक भारताचं नागरिकत्व प्राप्त करू शकतो. हो, कुठलाही नागरिक योग्य त्या पद्धतीद्वारे योग्य त्या मार्गाने भारताचं नागरिकत्व प्राप्त करू शकतो. ब, भारताचे नागरिकत्व प्राप्त करणारा कोणताही व्यक्ती राष्ट्रपती पदाकरता पात्र ठरतो. हो, होऊ शकतो. अमेरिकेत तसं नाहीये. अमेरिकेमध्ये जन्माने अमेरिकन नागरिक असणं गरजेचं आहे, म्हणून ही अट भारतात लागू आहे का? तर नाही. भारतात अगदी सोनिया गांधी देखील त्या ठिकाणी भारताच्या राष्ट्रपती होऊ शकतात. क, जन्मसिद्ध नागरिकत्व प्राप्त असणाऱ्या कोणताही व्यक्ती सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान करणारा अर्हता प्राप्त समजला जातो. हो, जन्मसिद्ध असू द्या, प्राप्तीद्वारे असू द्या, योग्य त्या कालावधीनंतर प्रदेशाच्या सामिलीकरणाद्वारे नागरिकत्व मिळालेलं असू द्या, अशा कुठल्याही मार्गाने योग्य त्या प्रक्रिया पूर्ण करून मतदानाचा हक्क म्हणजे राजकीय हक्क त्यांना मिळू शकतो. 26 जानेवारी 1950 रोजी गोव्यातील एकही व्यक्ती भारताचा नागरिक नव्हती. तारीख 26 जानेवारी 1950 आहे. गोवा भारतात कधी आला? तर 1961 ला. म्हणून हे वाक्य त्या ठिकाणी करेक्ट वाक्य म्हटलेलं आहे. म्हणून योग्य पर्याय कुठलं, अयोग्य पर्याय कुठलं याचा जर विचार केला तर सर्व पर्याय योग्य आहे असं त्याचं उत्तर आहे. याचं उत्तर खाली त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. उत्तर 3 यापैकी सर्व अ, ब, क, ड हे बरोबर विधान आहेत. 16वा प्रश्न दिल्लीबद्दल आहे मित्रांनो. दिल्लीबद्दल काही विचारणं, त्या दिल्लीबद्दलची काही विधानं तुम्हाला या ठिकाणी पुढे स्क्रीनवर दिसतील. याच्याबद्दल आपल्याला कुठलं विधान बरोबर आहे आणि कुठलं विधान चूक आहे एवढं फक्त त्या ठिकाणी बघायचंय. संविधानातील कलम दिल्लीसाठी त्या ठिकाणी कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार दिलेलं आहे का? तर बघा मित्रांनो, ही तरतूद घटना दुरुस्ती कधी केलेली आहे? 239 ए. पण वर्ष, तरतूद कितवी घटना दुरुस्ती आहे याच्यावर 59वी मात्र ही घटना दुरुस्ती नाही. का नाही याचं त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन आपण करणार आहोत, पण 59वी ही घटना दुरुस्ती नाही. या घटना दुरुस्तीने दिल्लीसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय आलंय का? तर नाही. या घटना दुरुस्तीने नव्हे तर फार पूर्वी म्हणजे 1966 मध्येच दिल्ली या राज्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय ऑलरेडी त्या ठिकाणी आलं होतं. मंत्रिमंडळाचा आकार विधानसभेच्या एकूण जागेच्या 10% इतका निश्चित केलेला आहे. तर हो, याबरोबर या अर्थाने 10%च आहे, पण हेही त्या ठिकाणी लागू आहे. संख्येबद्दल मात्र त्या ठिकाणी थोडासा बदल केलेला आहे. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती दिल्लीचे नायब राज्यपाल करतात. तर दिल्लीचे नायब राज्यपाल करतात का, हा त्या ठिकाणी मोठा प्रश्न आपल्या समोर पडू शकतो. कारण हो, दिल्लीचे नायब राज्यपाल नव्हे तर राष्ट्रपतींद्वारे त्यांची नियुक्ती केली जाते. ही जी पत्र येतात ती राष्ट्रपतींद्वारे केली जातात. म्हणून हा देखील त्या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे. म्हणजे क फक्त बरोबर आहे, फक्त क बरोबर आहे, म्हणजेच विधान अ, ब आणि ड चूक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा 16चं करेक्ट उत्तर त्या ठिकाणी म्हणता येईल. का करेक्ट उत्तर म्हणता येईल? कारण 1991 ला 69वी घटना दुरुस्ती आहे, ती 59वी नाही. आपण 59वी असं मेन्शन केलं होतं, ती 69वी घटना दुरुस्ती आहे. दिल्लीला विशेष त्या ठिकाणी राजधानी प्रक्षेत्र दर्जा 1991 ला दिलाय. या अनुषंगाने 239 ए आणि 239 AB ही तरतूद दिल्ली या विशेष राजधानी प्रक्षेत्राबद्दल केलेली आहे. 17वा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. काय आहे 17वा प्रश्न? पुन्हा एकदा बघून घ्या. राज्यघटनेच्या निर्मात्यांनी संसदेला साध्या बहुमताने राज्यांची पुनर्रचना करण्याचा अधिकार दिलेला आहे. विधान दुसरं आर म्हणू आपण त्याला. भारत सरकारच्या कायद्याअंतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक आधारावर केलेली नाही, तर ऐतिहासिक व राजकीय कारणांच्या आधारे केलेली आहे, असं त्या ठिकाणी दुसरं विधान आहे. म्हणजे भारतातील राज्य निर्मिती प्रक्रियेमागची कारण थोडक्यात आपण त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. मित्रांनो, याच्याबद्दल योग्य ते दोन्ही पर्याय त्या ठिकाणी योग्य आहेत. कारण ए आणि आर हे दोन्ही योग्य असून आर हे
ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि हो, याबद्दल साध्या संसदेच्या बहुमतानं आपण हे बदल करू शकतो. विधान ए आणि आर बरोबर आहे आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे असं आपण या प्रश्नाबद्दल सांगायला हरकत नाही. 18वा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. पुन्हा एकदा विधान अ आणि विधान आर याबद्दल 18वा प्रश्न हा नागालँड बद्दल आपल्याबद्दल त्या ठिकाणी नागालँडशी निगडीत आहे. 1963 मध्ये नागालँड हे राज्य अस्तित्वात आलं. मित्रांनो, आत्ताच कंबाईनच्या मुख्य परीक्षेला जोड्या लावा. साधारणतः नोव्हेंबर 2023 ची मुख्य परीक्षा गट ब ची आणि डिसेंबर 2023 मध्ये झालेली गट क ची मुख्य परीक्षेमध्ये नागालँडच्या फाउंडेशन बद्दल एक जोड्या लावामध्ये आलेला प्रश्न आहे तो. 1963 मध्ये नागालँड हे राज्य अस्तित्वात आलं का? तर हो, 1963 ला हे राज्य अस्तित्वात आलं. दुसरा गोष्ट, नागालँड हे अंतर्गत सीमा, ज्याला इनर परमिट लाईन म्हणतो आपण, त्याला अंतर्गत परवाना, सीमा परवाना लागू असणारं राज्य आहे का? तर हो, ते लागू असणारच राज्य आहे. आणि म्हणून या 18व्या प्रश्नाचा योग्य पर्याय त्या ठिकाणी तुमच्या समोर सांगता येईल. दोन्ही विधानं बरोबर आहेत पण स्पष्टीकरण मात्र त्या ठिकाणी नाही. म्हणजे विधान अ आणि आर दोन्ही बरोबर आहे पण आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. या अर्थाने हे दोन्ही पर्याय बरोबर असले तरी स्पष्टीकरण करण्याची क्षमता मात्र विधान आर मध्ये नाही. या अर्थाने पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. बघा, नागालँड राज्याची स्थापनेबद्दलचा पुढेच त्या ठिकाणी थोडंसं एक्सप्लेनेशन आपल्या समोर आहे. पर्याय उत्तर क्रमांक 2 हा करेक्ट पर्याय आपल्या समोर आहे. 19 नंबरचा स्वातंत्र्य संदर्भातला हा पर्याय त्या ठिकाणी आहे. लिबर्टी हा मूळ लायबर या मूळच्या शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ व्यक्तीला विकसित आयुष्य जगण्यासाठी जी संधीची उपलब्धता असणं गरजेचं असतं त्याच्या संदर्भातलं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रगतिशील आयुष्य जगण्यासाठी योग्य ते वातावरण उपलब्ध करून देणं म्हणजे स्वातंत्र्य, या आशयाचं हे विधान त्या ठिकाणी केलेलं आहे. तर असा कोणता विचारवंत आहे पुढीलपैकी की ज्यांनी हे बद्दल विधान केलेलं आहे? प्राध्यापक हेरॉल्ड लास्की ब्रिटनमधील त्या ठिकाणी महत्वाचा लोकशाहीवादी विचारवंत होता, ज्यांचा प्रभाव अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंसोबत ज्यांचा अगदी जवळचा संपर्क आणि संबंध याबद्दल होता. हेरॉल्ड लास्की आणि नेहरूंमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच वेळा या विषयावर चर्चा देखील झालेली आहे. असे हे विचारवंत, ब्रिटिश विचारवंत म्हणूयात आपण. म्हणून या ठिकाणी उत्तर 1 हे करेक्ट त्या ठिकाणी पर्याय आहे. डायरेक्ट स्टेटमेंट आहे त्या पद्धतीनं योग्य पर्याय 1. 20 ग्रेट ब्रिटन बद्दल त्या ठिकाणी करण्यात आलेली ही तरतूद आहे. ग्रेट ब्रिटन या देशामध्ये एकेरी नागरिकत्वाची मूळ संकल्पना विशद केलेली आहे. तर काही देशांमध्ये मात्र दुहेरी नागरिकत्व देखील प्रदान करण्यात आलेलं आहे. आपल्याला 4 देश त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि या अनुषंगाने आपल्याला सांगायचंय की पुढीलपैकी कोणत्या कोणत्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे आपल्याला या गटातून सांगायचं आहे की यापैकी कोणत्या कोणत्या देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व हे संकल्पना त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच याबद्दल करेक्ट, मग एकेरी नागरिकत्व असणारे देश कुठले ते ओळखा आधी, मग दुहेरी नागरिकत्व देश कुठले आहेत का बघा. आपल्याला कल्पना आहे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दुहेरी नागरिकत्व संकल्पना त्या ठिकाणी वापरली जाते किंवा त्या आधारे नागरिकत्व प्रदान केलं जातं. स्वित्झर्लंड देशामध्ये देखील दुहेरी नागरिकत्व संकल्पना आहे, मान्य करण्यात आलेली आहे. इटलीमध्ये एकेरी नागरिकत्व कंपल्सरी आहे आणि श्रीलंकेमध्ये देखील त्या ठिकाणी एकेरी नागरिकत्व आहे, म्हणजे दुहेरी नाही. या अर्थाने दुहेरी नागरिक असणारे देश म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड याच्याबद्दलचा अ आणि ब म्हणून पर्याय क्रमांक 1 हा करेक्ट पर्याय आपल्याला सांगता येईल. या अर्थाने उत्तर 1 हे त्याचं करेक्ट आहे. एकेरी नागरिकत्व भारतामध्ये कसं आहे? एकेरी आहे. इटलीमध्ये कसं आहे? एकेरी आहे. श्रीलंकेमध्ये कसं आहे? तर त्या अर्थाने एकेरी म्हणता येईल आपल्याला. ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंडमध्ये मात्र दुहेरी नागरिकत्व संकल्पना आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण साधारणतः 20 त्या ठिकाणी प्रश्नांची उजळणीच थोडक्यात या दुसऱ्या भागाच्या माध्यमातून घेतलेली आहे. भारताचा भूप्रदेश आणि नागरिकत्व. आगामी कालखंडामध्ये निश्चितच 6 नोव्हेंबरला पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. त्याचं टॉपिक आहे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व. म्हणजे कलम क्रमांक 12 ते 35 आणि 36 ते 51 याबद्दल एवढी कलमं तुम्ही अभ्यास करून घ्या आणि पुन्हा एकदा वाचन घेऊन
बघूयात तर मग 20 पैकी किती मार्क तुम्हाला मिळत आहेत. तुम्ही निश्चितच मित्रांनो या उपक्रमाचा फायदा घ्या आणि योग्य त्या पद्धतीनं तुमच्या अभ्यासाला एक दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीनं आपण करतोय. या उपक्रमाबद्दल तुमचे अभिप्राय जरूर कळवा. याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत का, अजून काही तुमच्या अपेक्षा आहेत का, तेही आम्हाला कळवा. निश्चितच तुमच्या उपयुक्ततेसाठी आम्ही या ठिकाणी अविरतरित्या प्रयत्न करत राहू. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.